नाही तरी गेला जन्म वाया. जस शून्याला किंमत एकामुळे आहे. एक नसेल तर शून्य शून्य. अगदी तस तुम्ही तुमच्या जीवनात ऐका, साधना करत नसाल, भक्ती करत नसाल, नामचिंतन करत नसाल, अजून ऐका, अजून ऐका, शून्याचं पूर्णत्व जसं एकात आहे, ऐका, अगदी त्या पद्धतीने भगवंताच्या अनुभूतीशिवाय गाडी, बंगला, संपत्ती हे हा सगळा पसारा देवाच्या अनुभूतीशिवाय शून्य. फार तर तुमच्या समाधानासाठी आपण त्याला मोठं शून्य म्हणू, कारण छोट्या शून्यापेक्षा मोठं शून्य 5 पटीनं जास्त असते. ऐका, थोडं लक्ष नीट द्या. नाही तरी गेला जन्म वाया. विठ्ठलाच्या भक्तीशिवाय जन्म व्यर्थ आहे. जसं एकाशिवाय शून्य शून्य, तसं एका पांडुरंगाच्या अनुभूतीशिवाय, भगवंताच्या दर्शनाशिवाय आपलं जीवन शून्य व्यर्थ आहे. थोडक्यात शून्याचं पूर्णत्व कशात? एक असण्यात. एखादी गंगा वाहते, तापी मैया आपल्याकडे आहे, गंगा वाहते, त्या वाहणाऱ्या गंगेचं पूर्णत्व समुद्राला जाऊन मिळण्यात आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या ओरमी एकमय. ऐका, गंगेचं पूर्णत्व सागराला जाऊन मिळण्यात आहे. जरी फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप हे जरी असलं तरी समुद्रा झायाप गंगेचे जैसे, समुद्राला जाऊन मिळण्यात गंगेचं काय आहे? पूर्णत्व आहे. एखादं मंदिर आहे, मंदिराचं पूर्णत्व कशात आहे? होईल येणे कळसाले. मंदिराचं पूर्णत्व कळशारोहणात आहे. सोनं आहे सोनं, सोन्याचं पूर्णत्व कशात आहे? 16वा कस लागण्यात. आता हे 16वा कस आता लक्षात येत नसेल आपल्या, तर आताच्या भाषेत ते 24 कॅरेट वगैरे असं काहीतरी लक्षात आलं. ज्ञानोबारायची भाषा आहे, देवळाची या कामा कळसो, परमगंगेशी सिंधू प्रवेशो, सुवर्ण शुद्धी कसो 16वा जैसा. मी 4 गोष्टी आपल्या समोर आतापर्यंत मांडल्यात. शून्याचं पूर्णत्व एकात, गंगेचं पूर्णत्व सागराला जाऊन मिळण्यात, देवळाचं पूर्णत्व कळशारोहणात, सोन्याचं पूर्णत्व 16वा कस लागण्यात. 5वी गोष्ट आपल्या पुढे नमूद करतो, शरीर आहे, शरीर, अवयव आहेत. मग या अवयवाचं पूर्णत्व कशात आहे? फार गोड भाषा आहे ज्ञानोबारायाची. अवयवाचं पूर्णत्व कशात आहे? जीव असण्यात. स्पष्ट करून दाखवतो. एका मुलीला मुलगा पाहण्याकरता लोक गेले आणि पाहून आले आणि सांगितलं, पाहिलं, स्थळ पाहिले, चांगला मुलगा आहे. अलीकडे त्याचे पण निकष खूप बदलले बरं का, खूप बदलले. एक जण तर मला भेटला आणि म्हटला, महाराज आपल्या मुलीला खूप छान स्थळ मिळालं. मला आनंद वाटला, मला समाधान वाटलं. म्हटलं काही मुलगा कीर्तन वगैरे करतो का? छे छे, त्याने असं धुडकावून लावलं. मी म्हटलं मग काय मृदंग वगैरे वाजवतो का? नाही, इकडं नाही, त्याला झालेलं नाही ना, मग म्हणून तुझा घात केला ना. नाही, मृदंग वगैरे वाजवतो का? नाही हो म्हटलंय. म्हटलं मग तू चांगलं स्थळ मिळालं म्हणतो, काही वारकऱ्याच्या घराण्यातला वगैरे पोरगा आहे का म्हटलं? तो म्हटला, महाराज तुमच्या तर डोक्यात असलंच कसं येतं? आता माझ्या डोक्यात हेच येणार आहे किंवा दुसरं कसं येईल माझ्या डोक्यात? सांगा. ऐका ऐका, त्याने काय उत्तर दिलं. मी त्याला विचारलं, म्हटलं चांगलं स्थळ मिळालं म्हणतो, कसलं चांगलं स्थळ मिळालंय ते तरी सांग. त्याने सांगितलं, म्हटलं महाराज आपल्या मुलीला
सासू नाही. काही चांगल्या स्थळाचे निकष सांगितले. म्हटलं आणखीन काय? सासरा नाही. म्हटलं वा. म्हटलं आणखीन काय? दीर नाही. म्हटलं वा. आणखीन काय? ते घरात असते ना बिगर लग्नाची लवंगी मिरची, ननंद नाही. म्हटलं वा. मी म्हटलं आता या नाहीच्या यादीत नवऱ्याचं नाव घेऊ नको म्हणजे बरं. काय निकष आहेत तो तुमचे? तुम्ही माझ्याकडे फक्त नाराज न होता उत्तर देत चला आणि खरी उत्तर देत चला. प्रत्येक व्यक्तीचं हेच ठरलंय काय? अशा घरात मुलगी द्यायची, अशा घरात मुलगी द्यायची. ती मुलगी त्या घरात गेल्या गेल्या त्या घराची वाट. सगळ्यांना आता कसं काय करू? आता मला वाटलं हे आमच्याकडेच आहे का काय? काय करू? आता जरा ऐका, जरा लक्ष द्या. आता तुमची मुलगी त्या घरात गेल्या गेल्या मालकीन झालेली तुम्हाला आवडते, बरोबर? बरोबर. तर मग आता मला नीट उत्तर द्या. तुमची सून तुमच्या घरात आल्या आल्या तुमच्या घराची मालकीन झाल्यानंतर तुमचं पोट का दुखतं? काय निकष आहे तो तुमचे? बदला ना जरा हे निकष. माझा मुद्दा इतकाच आहे. पाहिला का मुलगा? म्हणे पाहिला. कसा आहे? त्याने उत्तर दिलं रूपवान आहे. पण पुन्हा मी विचारलं रूपवान आहे पण धन आहे का? धनवान आहे. पुन्हा मी विचारलं अरे धन आहे पण सत्ता आहे का? हो म्हणे चेअरमन पण आहे, सत्तावान आहे. मी पुन्हा शेवटी विचारलं त्याला काही बुद्धी आहे का? बहुतेक हे असणारा तर बुद्धी असं. त्यानं आपलं एका वाक्यात सांगितलं त्याच्याकडं कोणत्याच वानाची वान नाही असा तो सर्व वान संपन्न आहे. मग विचारलं मी जमलं का? मग त्याने उत्तर दिलं नाही जमलं. मग का बरं जमलं नाही? एवढं सगळं जमलं का नाही? त्याने सांगितलं काही नाही. म्हटले फक्त त्याच्या शरीरात जीव नाही. आता ऐका, हे सगळंच असेल आणि शरीरात जीवच नसेल तर जीव नसलेल्या शरीराला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात? आमच्या भागात मड म्हणतात. भागाभागात भाषा बदलते. आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जाळतात. ऐका ऐका, जीवच जर शरीरात नसेल तर जीव नसलेलं शरीर म्हणजे काय आहे? मड आहे, प्रेत आहे. ऐका, तसं भगवंताची भक्ती न करणार जीवन म्हणजे जीव नसलेल्या मड्याप्रमाणे आहे. हे लक्षात. काय ज्ञानोबाराईची भाषा गोड आहे. ज्ञानोबाराई सांगतात गोराई आहे, तरणाई आहे, अंगावर सोना नाणंही घातलेलं आहे, परंतु शरीरात प्राणच नसेल. उपयोग काय? ओवी देतो. ज्ञानोबाराय बोलतात अंग गोरे आणि तरुणे वरी लेईले आहे लेणे परिते एकलेनी प्राणे सांडिले जीवी. ज्ञानोबारायाची भाषा आहे. मला वाटतं मी 5 मुद्दे सांगितलेत आतापर्यंत. अवयवाची पूर्णता जीव असण्यात, गंगेची पूर्णता, देवळाची पूर्णता, सोन्याची पूर्णता, शून्याची पूर्णता. किती झाल्या गोष्टी? 5. 6वी गोष्ट सांगतो. एक मुलगा 2-3 वर्षाचा असेल. आईच्या मागे लागून बाजाराला गेलं. गर्दीचा लोट आला. मुलाची आईची ताटातूट झाली. मुलगा रडायला लागलं. आई 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 म्हणून रडायला लागलं. रडता रडता नेमकं एका दुकानाच्या समोर गेलं. योग असं की ते दुकान खेळण्याचं होतं. त्यातली त्याने एक बाहुली बघितली आणि रडायचं जरा थांबलं. दुकानदार सात्विक होता. त्याच्या लक्षात आलं आणि मग दुकानदाराने त्याला जवळ बोलवलं. बळू इकडे. माझी आई, माझी आई. हे बघ, तू आई आई म्हणायचं नाही, आईचं नाव घ्यायचं नाही. मी तुला या बाहुल्याच्या दुकानाचा मॅनेजरच करतो. आता कसं गप्प बसून पोरगं लागलं रडायला तरी ते आई आई, मला आई पाहिजे. मला उत्तर व्यवस्थित द्या. आई आई म्हणून रडणाऱ्या
त्या लेकराची पूर्णता आई मिळण्यामध्ये असते का बाहुली मिळण्यामध्ये असते? बोला. आई मिळण्यामध्ये असते. आता काही मुलं बाहुली मिळाल्यानंतर आईचा विचार सुरू करतात. हा भाग तुम्हाला व्यवस्थित कळा. याच्यातले तुम्ही मास्टर लोक. आता याचं कशाला जास्त विश्लेषण करतच नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, आई आई म्हणून रडणाऱ्या लेकराची पूर्णता, आई मिळण्यात, अवयवाची पूर्णता, जीव असण्यात, शून्याची पूर्णता, एक असण्यात, देवळाची पूर्णता, कळशारोहणात गंगेची पूर्णता, समुद्राला जाऊन मिळण्यात आणि सोन्याची पूर्णता, 16वा कस लागण्यात, या 6ही दृष्टांताला अनुसरून तुमच्या माझ्या जीवाच्या जीवनाची पूर्णता विठ्ठलाची